एवढेच लोकांना ऐकायचे का? इकडच्या लोकांना ऐकायचंय ना? एक्साइटमेंट लेवल खूप जबरदस्त पाहिजे, कारण तुम्ही त्यांना स्टेजवर आले तर बघू शकता. एक्साइटमेंट लेवल त्यांचे खूप हाय आहे. तर तुमच्या जोरदार आणि ग्रेट एक्साइटमेंट मी स्टेजवर इन्व्हाइट करतो द नॅशनल टीम कोऑर्डिनेटर, द ड्रीम रँक अचीवर, नन अदर दॅन उदयजी परदेशी सर. प्लीज हार्टली वेलकम. नमस्कार. टाळ्या शिट्ट्या वाजवल्या तर दोन लोक उठून जातो. हॅलो, सवय नाही ना त्यांना. आवाज येतोय का माझा? का घुमतोय? मला असं वाटतंय घुमतोय आवाज माझा. हॅलो, तर माझाच आवाज घुमणार आहे. नमस्कार. आता मी शेवटच झालो, त्यामुळे जाताना सोबत जाऊ. चालेल? काही लोक माझ्याकडे फार टेन्शन मध्ये बघतायत. थोडं रिलॅक्स व्हा. मी काही लगेच तुमचे पैसे घेणार, आमचा माणूस मी घेणार नाही तुमच्याकडे. त्यामुळे थोडं रिलॅक्स राहा. आणि आजचा जो दिवस गेलाय सकाळीपासून, काही लोक, आता माझा दुसरा जीटीएस सकाळी हडपसरला केला, काही लोकांचा सेकंड जीटीएस असेल, काही लोक फार लांब या प्रोग्राम साठी आलेले आहेत. तर सगळ्यात महत्वाचा आज दिवसाचं जे महत्वाचा जो काही दिवस आहे, आज एक महिला दिवस आहे सर्व. आणि बरेचसं मी नोटीस करतो की या ठिकाणी बऱ्याचशा लेडीज ज्या काही जॉब करतायत, ज्या गृहिणी आहेत, काही ना काहीतरी करत या ठिकाणी हॉलमध्ये आहेत हे सर्व. तर खरंच आपले जेवढे पण जेंट्स असतील तर यांच्यासाठी एकदा खरंच मनापासून धन्यवाद. मी माझ्या आईला बघतो, माझ्या बहिणींना पाहतो, माझ्या बहिणीला पण बघतो, फार काम करतात, घर सांभाळून काम करतात. हॅलो, आणि झोप नाही सर्व जे करतं त्याला माहिती, मान्य करताय. आणि हे सगळं करून पण ह्या लेडीज आपला बिझनेस करतात, म्हणजे हॅट्स ऑफ आहे सर्व. हा, नक्की सांगाल मित्रांनो, आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आणि नक्की सांगाल माझी छोटीशी ओळख करून दे. उदय परदेशी, मी आळंदीमध्ये आहे आणि गेल्या 5.5 वर्षापासून हा बिझनेस करतोय. 5.5 वर्षांपूर्वी हा बिझनेस जेव्हा माझ्याकडे आला, तर तेव्हा ह्या बिझनेसला माझ्याकडे नाही म्हणण्यासाठी बरेचसे कारण होते. त्यातलं पहिलं कारण काही नाहीये, पैसे नाहीये, एक टाइम बेम आपल्याकडे तो मॅटरच नव्हता. त्याचं पहिलं कारण सांगेल का? कारण की मी या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर आळंदीमध्ये 10 वर्ष एका पेट्रोल पंपवरती काम केलं, ज्या ठिकाणी फार नाही फक्त 1,500 रुपये पगार होता. आणि मी विचार केला की यार एवढे लोक जर करतायत तर आपण करायला हरकत नाहीये. समजा उडी मारून बघू लाईफ मध्ये काय होते. कारण ते बरेचसे लोक म्हणतात ना की सर माझ्याकडे वेळ नाही, मला इंटरेस्ट नाही. मी सकाळच्या जीटीएस मध्ये होतो प्रोग्राम मध्ये, आणि मी हडपसरच्या प्रोग्राम मधून बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर एक स्मार्ट लेडीज माझ्याकडे मुलगी आली आणि ती मला बोलली की सर सगळं काही चांगलं आहे पण माझ्याकडे वेळ नाही. काय ऍक्च्युली आता मी बोलताना काय झालं, सकाळी मी माझं शिक्षण कधी आहे याच्यानंतर मी मोस्टली सांगत नाही, कारण की हेमंत सर माझ्यासोबत सकाळी होते, त्याच्यामुळे आम्ही एकाच रँकला असल्यामुळे मला माझं शिक्षण सांगावं लागलं. कारण की ते MSc मी 10वी नापास. हॅलो, आम्ही दोघं पण एकाच रँकला. मग त्या व्यक्तीने, त्या लेडीजनी मला थोडंसं अँगलनी घेतलं. पण त्या अँगलनी ती माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोलायला लागली. कशामध्ये? बिकॉज सर, व्हॉट एव्हर सर, यू नो सर, आय एम नॉट इंटरेस्टेड सर, आय एम नॉट, माझ्यावर टाइम नाही. प्रॉब्लेम काय माहिती आहे? पुण्यातल्या लोकांचा एक प्रॉब्लेम आहे, ज्यांना असं वाटतं ना मी जरी शिकलो आणि ते कमी शिकलेल्या माणसाकडे गेले ना तर थोडंसं दाखवतात की मी
उमेश मी काय कोणाला हर्ट नाही करत. हॅलो शिकले बाबा तुम्ही दिवस रात्र पुणे युनिव्हर्सिटी मधून पास होता नाही योग नाही. हॅलो डोळ्याचं ओढ होत्या शिकता शिकता हे सर्व ते आमचे भाऊ आमचे नातेवाईक भरपूर शिकलेले त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही. पण आपलं नाही आपलं मेंदू चालला आपण करणार काय. हॅलो आपण राहिलो हे सर्व आणि मी ऍक्सेप्ट करतो. हॅलो काहींना लाज वाटते ऍक्सेप्ट करायला, आपल्याला लाज नाही वाटत. कारण की जर मी चुकून शिकलो असतो, बघा माझी हिस्ट्री काय असते. मी जर शिकलो असतो, मी 10वी पास झालो असतो तर मी कुठे गेलो असतो. 11वी जातात ना. 11वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन केलं. हे सांगतो ग्रॅज्युएशन नंतर काय केलं असतं, एखादी डिग्री केली असते. डिग्री नंतर काय केलं असतं, सगळे पैसे तो आहे ना. हॅलो आई वडिलांचे काय पैसा पाण्यात आहे हे मला आज क्लिक होते. जर मी चुकून जर जास्त शिकलो असतो तर मला पण इगो आला असता. मी पण म्हणलो आय एम नॉट इंटरेस्टेड. बोलले की आमच्याकडे वेळ नाही, म्हणजे त्यांना असं वाटलं की त्या लेडीज तशा बोलल्या असतात तर ती बोललीच तशी. चर्चा करतोय आम्ही, काय प्रॉब्लेम रिस्पॉन्स देत आहे त्या. पण मला सांगायचं काय की जर मी शिकलो असतो तर मी आज इथं मी कुठेतरी नोकरी करत असतो. मान्य करता नशीब मी झाली बाबा. मला का अभिमान आहे माहिती का की मी तिथंच राहिलो पेट्रोल पंपावरती. मग 2 लोक आले, त्यांनी मला हा कन्सेप्ट समजून सांगितला, इन्व्हिटेशन दिलं. मी पण सेमिनारला येऊन बसलो, मी पण ऐकलं, मी पण पैसे दिले, मी पण जॉईन झालो. आणि नंतर झाला कार्यक्रम आपला चालू, लोकांच्या मजा पडायचा. आलेले काही सहज नाही आलेले, जे नवीन आलेत ना त्यांना काय काय करावं लागतं. दुपारपर्यंत 3 वाजेपर्यंत म्हणतो यस आय एम रेडी, नो प्रॉब्लेम. 4 वाजता म्हणतो भाऊ चहा घेतला का, यस नो प्रॉब्लेम येतो मी. 5, 6, 6:30 ला याचा फोन स्विच ऑफ. फोन इस रूट की सभी लाईनी असते. आणि ऍक्च्युअली सांगू का, ऍक्च्युअली ह्या लोकांच्या मागे आपण लागतो. मी पण लागलो सर आधी या लोकांच्या मागे. या लोकांनी माझी टिंगल केली, या लोकांनी मला त्रास दिला, ह्या लोक माझी मजा घ्यायची. त्याला सांगू आपण मी येतो, आपण जायचं. हा किती लागलेलं आहे. मग आपण विचारायला हॉलच्या बाहेर नाही का काय मोबाईल दुसऱ्या दिवशी बाबा एक नंबर डायल करतात त्याच्यावर पण लागत. मी खरं सांगतो तुम्हाला, ज्या लोकांनी सुरुवातीला 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी मला त्रास दिला ना, आज परिस्थिती त्यांना सतावते. हॅलो ते काय पहिले म्हणायचे, आमच्या घरचे म्हणायचे या नालायकाच्या नादी लागू नको. म्हणजे मी नालायक. आमच्या घरचे आई वडील म्हणायचे बाबा हे मार्केटिंग काहीतरी थोडं आणलंय ते चुकलो, याच्या नादी लागू नको. हा माझ्याकडून 100 रुपये मागतोय पेट्रोलला, वडिलांना त्याच आम्हालाच लूट म्हणायचं, आम्हालाच लूट. हॅलो सुरुवातीला छोटी वडील आचारी लोकांच्या लग्नामध्ये जाऊन स्वयंपाक करायची, आई दुसऱ्यांच्या लग्नामध्ये जाऊन स्वयंपाक काम करायची. कुठेतरी 50-60 रुपये तिची यायची, कुठेतरी वडिलांचे 400-500 रुपये यायची. त्याच्यातनं कुठेतरी हप्ता चालायचा आमचा, त्याच्यातनं भागत नव्हतं. रोज 2 दिवस असायचे आळंदीमध्ये, तर मग आमच्या आई केळं विकायची मंदिराच्या पुढे किंवा चल त्याच्यातनं काहीतरी मिळत. हे 5 होतं. आणि हे करत असताना मी बिझनेस ज्यावेळेस चालू केला ना साहेब, त्यावेळेस मी यांच्याकडे नाही इलाजाने काय मागायचो, त्यामुळे तुला लाज वाटत नाहीलाच होता मला लाज नाही वाटत. तुम्ही आज मला सांभाळा, येणाऱ्या 7 पिढ्या माहिल्या त्याला आपल्याला सांभाळायचं. मी माझ्या आई वडिलांना रिक्वेस्ट केली तर मला 6 महिने सांभाळा. मला लागले 50 द्या, 100 द्या, 50 द्या, 100 द्या.
खोटं नाही सांगत सर. तो दिवस निघून गेला, तो काळ निघून गेला, ती वेळ निघून गेली. तो एक स्ट्रगल पिरियड होता माझ्या लाईफ मध्ये, पहिल्या 2 वर्षाचा माय लाईफचा, तो निघून गेला. पण आज प्राऊड वाटतं मित्रांनो, जर त्या काळात मी पळून गेलो असतो, त्या काळात जर मी क्विट केलं असतं, तर आज हिटर म्हणून ह्या स्टेजवर आलो. काय लोकांना सांगत असतो की यार लोक ना तुमची काय आता बिझनेस मध्ये आले तुम्ही, हॅलो आले ना, यस जॉईन झालेत ना, यस नातेवाईकांना माहिती ना, मित्रांना माहिती ना, शेजारी, अख्ख्या दुनियाला माहिती तुम्ही काय करताय. माय लाईफ मार्केटिंगचा बिझनेस करताय, सगळ्यांना माहित झालं. आता इथून क्विट नाही करायचं, आता इथून हिट करून दाखवायचं. सो आणि इथं थोडा त्रास होणार आहे. हॅलो, त्रास काय ऐकायचं? लोक एकच म्हणणार तुला जमणार, आपण म्हणायचं मला करणार 100% करणार. एखादा म्हणणार अरे तुझी लायकी नाही गाडीत बसायची, साला 4 व्हीलर घेणार आणि अशी घेणार ना की खानदारच तुम्हाला बसव. म्हणजे लोक ज्यावेळेस मी म्हणायचो की ज्या सेमिनार मधून, मीटिंग मधून, ट्रेनिंग मधून मोटिवेट होऊन घरी जायचो ना, मी माझे मित्र भेटायचे की ना हॅलो तुम्हाला भेटतात का, खोबरे भेटतात घालून भेटतात का, त्यांना जाऊन सांगा. जे तुमचे शुभचिंतक असतात ना त्यांना इथून गेल्यावर सांगायचं भाऊ 3 वर्षांनी भेट, आता नको भेटू. 3 वर्षांनी भेटायचं, 3 वर्षांनी हा उदय परदेशी वाटेवर तुमचं जे काय नाव असेल. मी कायम सांगायचो 3 वर्षांनी भेट, आज सायकल आहे, 3 वर्षांनी स्वतःची 10 लाखाची गाडी असेल, एवढी जबरदस्त पाहिजे. लोक काही दिवसांनी म्हणायला लागले हा येडा आलाय, याच्या मेंदू परिणाम झालाय, डोक्यावर नाही झाला, मेंदू परिणाम झाला. मी तुम्हाला एक खरं सांगतो सर, लेडीज अँड जेंट्स, एक गोष्ट तर खरं सांगा, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष लोक म्हणतात नाही तुला जमत नाही, तेच करतात माझ्या. हॅलो, जी लोक तुम्हाला त्रास देतात, जी लोक या ठिकाणी आली नाही, टेन्शन देणे का अजिबात घ्यायचं नाही, हसत जायचं नाही. आला नाही, व्हेरी गुड, तू दलित नव्हता मला ते मला बोलायचं. 5 वर्षापूर्वी ज्या लोकांना मी बिझनेस दाखवला होता, ती लोक एक 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 करून आता यायला लागली. हॅलो, ऍक्च्युली त्यांना आज बोलवलं होतं पण त्यांची बायको घेऊन त्यांना गार्डनला गेली. ते बोलले गार्डनला जायचं, इकडेच काळा करतो आपल्याला काय फरक पडत, आपण खुशी देतो का माहितीये का? कारण की माझी 1,500ची जिंदगी होती बॉस. या माय लाईफस्टाईल मुळे 5 वर्षामध्ये माझी लाईफ झाली महिन्याची 2 लाख रुपये. काय बोलू, माझे नातेवाईक, माझे मित्र, माझ्या समाजातले काही माझ्या परिचयाची जी काही लोक होती ती फार शिकलेली होती. आणि मग ते जर मला कायम भेटले तर मी त्यांना एक वाक्य कायम सांगत असतो, तुम्हाला ऐकायचं, जो बहुत ज्यादा लिखे पडे वो इधर उधर पडे. जे जास्त शिकलेले असतात ना वो इधर उधर पडे रहते, लेकिन जो कम सीखा होता है वो स्टेज पे खड़ा रहता है. हेलो, कोणत्याही क्षेत्राचा तुम्ही अभ्यास करा साहेब, त्याच्यामध्ये कमी शिकलेलीच मुख्य. हॅलो, बिल गेट्सचं शिक्षण काय? आता बरेचसे लोक दिसतो कोणी, कारण आपण पुण्यात राहतो, आम्हाला माहिती ना. हा, बिल गेट्स कुठल्याच युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर नाहीये, पण टॉप ऑफ द टॉप युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट आहेत ते त्याचे एम्प्लॉई. हॅलो, समजून घ्या. मी एकच सांगायला मित्रांनो, अहो होतच काय आमच्याकडे, 1,500ची जिंदगी, 500 रुपयाची सायकल आणि 10 बाय 10ची 500 रुपयाची खुली, त्याच्यातनं आपण धंदा चालू केला. लोकांपर्यंत जायचो, लोकांना सांगायचो जबरदस्त माहिला ते म्हणायचं काय खरं. आज भरोसा ठेवतात, हॅलो, विश्वास लगेच ठेवतात. घाबरायचं नाही. मी काय म्हणलं, घाबरायचं. आज मला प्राऊड वाटतो मित्रांनो की मी ज्या कंपनी सोबत काम करतो, ज्या कंपनीचा मी डिस्ट्रीब्युटर आहे,
त्या कंपनीला सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे प्रधानमंत्री कुशल योजना आहे त्यांच्या अंतर्गत जे स्किल इंडिया आहे त्याचं आज टायप झालंय. आज मित्रांनो फक्त एका क्षेत्राने आपल्याला टायप केलंय. येणाऱ्या 5 ते 10 वर्षांनंतर पूर्ण गव्हर्नमेंट आपल्याला टायप होईल एवढं लक्षात घ्या. एवढी की काही लोकांना प्राऊड असतो किंवा त्यांना इगो असतो की मला सरकारी नोकरी. एखादा बघा ना प्रायव्हेट वाला सरकारी नोकरीमध्ये फरक आहे का? त्याचा ऍटिट्यूड वेगळा असतो, त्याचं जरा बोलणं जरा टाईट असते. आता आपलं डबल टाईट होणार. ऐकायचं ना? ऐकायचं. आपल्याकडे गव्हर्नमेंटचं बिझनेस आहे, घाबरायचं काम नाही. जर येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा आता जाताना जर एखादा म्हणला माझ्याकडे गव्हर्नमेंटची नोकरी आहे, त्याला म्हणायचं माझ्याकडे बिझनेस आहे. हॅलो, काय बोलायचं? काय बोलायचं? आणि बिंदास बोलायचं. करणे का? आणि जी निगेटिव्ह लोक असतात ना, हॅलो, आता सध्या एक डायलॉग काय फेमस चाललेला आहे, गुलाबी हे मगर. जे निगेटिव्ह लोक असतात लहान व्हायचं त्यांच्यापासून. ती लोक आपल्या घरात बी असतात. हॅलो, विसरलो ती आपले शेजारी पण असतात, ती आपल्या कामात पण असतात. गुलाबी हे मगर. डायलॉग बरोबर माहिती असतो. सिंपल मित्रांनो, हे विनोदाचा भाग झाला पण लोकांनी फार त्रास दिलाय आम्हाला. पण आज तीच लोक म्हणतात की तुम्ही बरोबर आहे, आम्ही चुकीचे आहोत. त्यांनी ऍक्सेप्ट पण केले. काही लोकांनी काम पण चालू केले. काही लोक आता सिंगल आयडी घेत नाही. आता किती घेतात? मी घेत नाही, ते घेतात. सर 3 आयडी घ्या, माझे घ्या, माझ्या मुलाचे घ्या, माझ्या बायकोचे घ्या, माझ्या आईचे घ्या, माझ्या वडिलांचे घ्या. जर एका व्यक्तीचे 3 आयडी घेऊन जर तुम्ही 5 वर्षामध्ये जर 50 लाखाचं घर आणि 20 लाखाची क्रेडिट आणि महिन्याला 2 लाख येऊ शकतो, तर आमच्या घरातले 5 जणांची आयडी घेऊन मला ते एवढे मान्य आहे की 5 लोकांच्या आयडी वरती कमीत कमी महिन्याला 5 लाख रुपये येऊ शकतात. हे त्या लोकांना मी थँक्स म्हणून की ज्या लोकांनी मला बिझनेस मध्ये आणलं. अशी माझी ग्रेट अपलाईन मित्रांनो प्रवीण सर आणि संतोष सरांना मी धन्यवाद देतो. एक डिसिजन जिंदगीचा फार महत्वाचा आहे. आज जर इथून जाऊन जर बाहेर जाऊन विचारलं कोणाला बाहेर पडल्यावरती की मी हा बिझनेस करू का, मी हा बिझनेस काय केला पाहिजे, याच्याबद्दल जर तुम्ही सजेशन घ्यायला गेले तर लई भेटतील. करू नको, लई कंपन्या आल्या, ती कोटवाली तुला बोलतात, हॅलो, ती त्यांचं काही खरं नसते. ते प्रत्येक वेळेस हॉल बदलतात, कारण की त्यांना माहिती आहे मागच्या हॉलमध्ये घेतली की ते फसवले लोक येतील, पकडतील, ते हॉल बदलतात. हॅलो, पण माझ्या माहितीप्रमाणे कितीतरी महिन्यांपासून आणि कितीतरी वर्षांपासून इथं सेमिनार होतो. हे सर्व ह्याच्यापेक्षा लीगल पावती अजून तुम्हाला काय पाहिजे? आपला बिझनेस लीगल आहे. समजून घ्या, फार गरजेचं आहे. किती लोकांना असं वाटतंय जॉब सिक्युरिटी ते जे करतात ते सर माझं मस्त चाललंय नाही ना. मग इमानदारी तिथं झाला ना, आता हे सेमिनार वगैरे झाला ना, तर त्याला मला बहुत कॉम्प्युटर सही करा. गुगल पे असेल तर गुगल पे ने पैसे द्या, एटीएम असेल तर एटीएम ने द्या. नाटक करू ते घेतातपणाचे लक्षण दाखवून नका लगेच. पैसे नाही, मार्केटिंग आहे आणि बायकोला विचारायला लागेल. मोठं बनायचं, सक्सेस बनायचे. येस नाही तर सायकल बी नाही येणार आपल्याला. बनायचंय, सुरुवात करायला लागेल. करणार तुम्ही? सगळ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देईन. खूप चांगला दिवस आहे, राईट प्लेस आहे, राईट कंपनी आहे, राईट लीडर्स आहे, राईट टाइम आहे. विसरलो वाटतंय का तुम्हाला? सुरुवात करायला तुम्हाला राईट टायमिंगला तुम्हाला सगळ्यांना या बिझनेस मध्ये येण्यासाठी वेलकम. थँक्यू व्हेरी मच.